72 पार्टिसिपेंट्स आपले आलेले आहेत. वैभव सर, आपण सुरू करूया. सध्या वातावरण पावसाचं आहे. काही मुलांना कदाचित रेंजचा इश्यू येऊ शकतो, परंतु आज आपलं जे सेशन आहे त्या सेशन मध्ये आपण गणिताने सुरुवात करणार आहोत. काल वाकचौरे सरांनी सांगितल्याप्रमाणे नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गणित हा महत्वाचा विषय आहे. तसा प्रत्येकच विषय महत्वाचा आहे, परंतु तरीही कंटेंट आणि त्या विषयाची डिफिकल्टी लेवल पाहता मॅथ्स इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे आजचं महत्वाचं पहिलं सेशन जे नंबर सिस्टम किंवा संख्या मालिका, संख्या लेखन, संख्या वाचन या संदर्भातलं आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित मित्रचा हा अनोखा असा उपक्रम नाही म्हणणार, पण अनोखा असा एक ऑनलाईन वर्ग आज आपण घेत आहोत आणि ह्याची आज सुरुवात झालेली आहे. वेल बिगेन इज हाफ डन. अशा अर्थाने काल आपण छान पद्धतीने मोटिवेट झालेलो आहोत. आपले जे मोटिवेटर, जे स्टुडंट्स आपण ज्यांना ऐकलं, त्यामध्ये 3-4 नावं होती. तुम्ही सर्वांनी त्यांची नावं लिहून घेतली असतील आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्षी पुन्हा एप्रिलमध्येच याच्यापैकी काही मुलांना बोलायला संधी मिळेल अशी मला खात्री वाटते. याच चांगल्या नोटवर आज आपण सुरुवात करूया. वेलकम टू ऑल स्टुडंट्स अँड देअर पेरेंट्स. आज या चला नवोदयीन व स्कॉलर बनूया या गणित मित्राच्या महत्वपूर्ण कार्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे संख्या. याच्या संदर्भामध्ये संख्या व संख्या पद्धती. तर आजच्या तासिकेमध्ये आपण जे घटक शिकणार आहोत ते आपण बघा. संख्यांचे वाचन व लेखन, रीडिंग अँड रायटिंग ऑफ नंबर्स, सूचनेनुसार संख्या तयार करणे. बरोबर. जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतील त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपल्याला नंबर्स बनवायचे आहेत किंवा संख्या तयार करायच्या आहेत. यामध्ये जे सेमीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी काल सांगितल्याप्रमाणे मी ते सांगणार आहे. तर तुम्ही सेमी किंवा इंग्रजी माध्यमाचे असाल तर तुम्ही तशा पद्धतीने लिहा. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या वहीमध्ये जसं वैभव सरांनी सूचना दिली तसं गणितासाठी एक सेपरेट मोठी वही तयार करा. आम्ही जे शिकवत असतो, सांगत असतो, त्याच्यावर आधारित तुम्हाला तुमची गणित तयार करायची आहेत आणि तुम्ही त्याचं आव्हान स्वीकारायचं आहे. जास्तीत जास्त गणित तयार करायचं तुमचं काम आजपासून सुरू झालेलं आहे. संख्या वाचन व लेखन यामध्ये नवोदय परीक्षेमध्ये 10 अंक किंवा ज्याचा हायेस्ट ऑर्डर जे आहे तो आहे 100 crores म्हणजे अब्ज. हे या ठिकाणी नवोदय परीक्षेसाठी विचारलं जातं आणि शिष्यवृत्तीसाठी 9 अंक आणि त्याचा हायेस्ट ऑर्डर आहे 10 crores. तर ते आपण आता बघणार आहोत. त्याचं वाचन आणि लेखन कशा पद्धतीने केलं जातं यामध्ये टेक्निकली वैभव सरांनी खूप छान काम केलेलं आहे, ते बघूया आपण. गट क्रमांक 1 म्हणजे या नंबर सिस्टम मध्ये फर्स्ट ग्रुप जो तयार आहे तो आहे एकक, दशक आणि शतक, ज्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आपण त्याला युनिट, टेन्स आणि हंड्रेड असं म्हणतो. तुम्ही म्हणाल की आम्ही एवढं बेसिक का सांगतो? कारण एवढं बेसिक सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट समजल्या पाहिजे. आता इथे एक संख्या याच्यामध्ये जर आपण लिहिली, उदाहरणार्थ आपण बघा नंतर गट सर क्रमांक 2 हं. संख्या नंतर लिहूया आपण. हो. येस. ग्रुप सेकंड या ठिकाणी दिसतोय, वेगळ्या कलर कोड मध्ये दाखवलेला आहे. तो आहे 1000 आणि 10,000. अशा पद्धतीने तो सिक्वेन्स आहे. गट क्रमांक 3 मध्ये आहे लक्ष, दशलक्ष. अशी ही दशमान पद्धती आहे, म्हणजे 10च्या मल्टिपल मध्ये या ठिकाणी हे ग्रुप पुढे जात आहेत. ग्रुप क्रमांक 4 म्हणजे गट क्रमांक 4 मध्ये कोटी आणि दशकोटी. अशा पद्धतीने 3, 2, 2, 2 असे 9 अंक या ठिकाणी या डिस्प्ले आपल्या समोर दिसत आहेत. तर या ठिकाणी आपण सरळ उदाहरण घेणार आहोत. उदाहरण दिले बघा, 3,413,000 ही संख्या कशी लिहाल? 3,413,000. येस. आता मला अशी अपेक्षा आहे की आपण वहीमध्ये अशा प्रकारचे ग्रुप जर तयार केले तर तुम्ही ते लिहायला सुरुवात करायचंय आणि त्या ग्रुपमध्ये ते अंक डिस्प्ले करायचे. वैभव सर आपल्यासाठी हे करून दाखवतील आणि त्यानंतर मग तुम्ही एखादी संख्या तुमच्या वहीमध्ये 1-2 एक्झाम्पल याच्यामध्ये राईट डाऊन करायचे.
सरळ असा एखादा प्रश्न जर आला, 3,13,00,000 जसं आता इथं दिलंय सरांनी, 3 crores and 30. तर इथे बघा 3 कोटी, त्या कोटीच्या घरामध्ये क्रोअरच्या ग्रुप नंबर 4 मधला जो अंक आहे तो 3 तिथे लिहून घेतलेला आहे. आणि सरळ 413 म्हणजे 413 हे ग्रुप क्रमांक 1 मध्ये 4 शतक, 1 दशक आणि 3 एकक याच्यामध्ये ते अंक लिहिलेत. आणि उरलेल्या ज्या ग्रुपचे ज्या डिनॉमिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये 0-0 लिहिलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने 3 crore, मग त्याच्यामध्ये किती शून्य द्यायचे ही अडचण या ठिकाणी दूर होते. आणि म्हणून नवोदय परीक्षेला किंवा शिष्यवृत्ती परीक्षेला जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो, तेव्हा याच्या खाली दिलेले जे ऑप्शन्स असतात त्यामध्ये 3च्या पुढे 5 शून्य दिलेले असतात, पुढे 413 दिलेला असतो. 3च्या पुढे 3 शून्य दिलेले असतात, पुढे 413 दिलेला असतो. आणि या घाई गडबडीमध्ये आपल्याला परफेक्ट असं समजलं नसल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी तुम्ही पर्याय चुकू शकतात. आणि घाई गडबडीत आपला हा 1.25 जो नवोदयला एक प्रश्नासाठी मार्क मिळतो तो त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि म्हणून बरेच मुलं सोप्या घटकाकडे दुर्लक्ष करतात, हा आमचा अनुभव आहे. वैभव सर, बरोबर आहे की नाही? हो सर, शून्याचा फक्त 1 शून्य देण्यात चूक करतात आणि हो, 1.25 पॉइंट घालवतात. येस येस. त्यामुळे पालकांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आम्ही गणित मित्राच्या माध्यमातून, की बरेच मुलं अवघड घटक खूप वेळा त्याचा अभ्यास करतात आणि सोप्या गोष्टीकडे चूक करतात. तर हे करू नका. संख्या पद्धतीवर सुद्धा 2 प्रश्न येतात. त्या 2 प्रश्नांची काठिण्य पातळी जरी सोपी वाटत असली पण घाई गडबडीने चूक होऊ शकते. आता आपण अजून एक संख्या लिहिण्याचा प्रयत्न करूया. वैभव सर, आपण लिहूया टी 1,002. 15 कोटी 1. 1 मिनिट सर. येस. हा सर, संख्या सांगा. 15 कोटी, असं लिहिलं तरी येस, 15 कोटी 1,002. येस. आता ह्या पद्धतीने लिहिलेलं असतं तिथे. हे अक्षरी दिलेलं आहे तुम्हाला, वर्ड मध्ये दिलेलं असतं 15 crores 1,002. तर हे दिलेलं असतं वर्ड मध्ये. आणि खाली संख्यांचे पर्याय दिलेले असतात. पर्याय येस. द्यायचे सर? पर्याय देऊ शकतो आपण. नाही, मग आपण डायरेक्ट घेऊया. आपण डायरेक्ट डिस्प्ले मध्ये दाखवूया त्यांना की 15 कोटी 1,002 कसे लिहिले जातात. बघा, 15 कोटीमध्ये 15 या अंकामध्येच 1 दशक आणि 5 एकक आहेत. त्यामुळे तिथं दशकोटीच्या अंकामध्ये 1 लिहायचं आहे. तर इथे इतकं बेसिक नॉलेज आपल्याला असावं की 15 मध्ये 15चा जो 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे 5. म्हणून आपण दशकोटीमध्ये 1 आणि 5 हा कोटीमध्ये लिहिला. आणि 1,000 म्हणजे हजारच्या याच्यामध्ये 1 लिहिला. आणि 2 हा एककामध्ये लिहिला. मग आता उर्वरित ठिकाणी म्हणजे दशकाच्या ठिकाणी 0 लिहायचं आहे, शतकाच्या ठिकाणी 0 लिहायचं आहे, दशलक्षच्या ठिकाणी 0 आणि लक्षच्या ठिकाणी पण 0 आणि 10,000 मध्ये सुद्धा 0. तर हे सगळे शून्य मांडताना आता तुम्हाला दिलेल्या पर्यायामध्ये समजा 15च्या पुढे 2 शून्य दिलेले आहेत आणि पुढे 1 आणि त्याच्या पुढे 3 शून्य दिलेले आहेत आणि 2 दिलेले आहेत. असा एक ऑप्शन आपण खाली लिहूया वैभव सर. त्याच्या खाली लिहा. जे आता आपण संख्या लिहिली त्याच्या खाली एक संख्या आपण लिहू. ओके सर. हा, त्याच्या खाली लिहू म्हणजे डिस्प्ले कसा होतो. त्या हे जे आपण लिहिलं 15 कोटी ही जी संख्या लिहिली रेड मध्ये त्याच्या खाली एक संख्या लिहू. ओके सर. सेम. हा, तर त्यांनी पर्यायामध्ये दिलेलं उत्तर बघा, 2 शून्य तिथे काढू, त्याच्या पुढे 1 आणि पुढे 3 शून्य आणि 2. आता इथे बघा, तिथे दिलेल्या पर्यायामध्ये अशा प्रकारचं जे बनवलेले आहेत ग्रुप्स किंवा रेषा ते असणार नाहीये. त्यामुळे दिसताना तुम्हाला जी संख्या आहे ती 9 अंकी दिसते, 9 डिजिटची. परंतु त्याचे मांडणी बघा, तर इथे ती संख्या झालेली आहे 15 कोटी 10,002 झालाय.
आणि म्हणून घाई गडबडीत अशा सुद्धा गोष्टी आपल्याकडून चुकवू शकतात. तर इतक्या मायन्यूट लेवलला, इतक्या बेसिक लेवलला आपल्याला याचा विचार करायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारचं एक मार्किंग करून त्याचे ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 करून 9 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 5 अंकी संख्या लेखन करायचं आहे. अक्षरी संख्या लिहायची आणि पुढे अंकांमध्ये संख्या लिहायची आहे. हे तुम्ही 10 एक्झाम्पल्स, 20 एक्झाम्पल्स, 25 एक्झाम्पल्स ऍट युअर चॉईस तुम्हाला ते करायचं आहे. हा माझा आजचा होमवर्क आहे असं समजा. तुमच्या वहीमध्ये ते मला दिसलं पाहिजे. आम्ही 1 महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर जेव्हा आम्ही तुमचा कॉल घेऊ तेव्हा आम्हाला तुमच्या वहीचे फोटो सुद्धा अपेक्षित आहेत. व्हॉट यू आर गोइंग टू डू हे इम्पॉर्टंट आहे. खूप मुलं फक्त क्लास करतात, ऑनलाईन बघतात, ऐकतात, परंतु त्यांच्या वयांमध्ये तसं लिहिलेलं नसतं. आणि म्हणून मी शेखचं उदाहरण सांगतो की त्याने एवढ्या छोट्याशा याच्यामध्ये सुद्धा 5-5, 6-6 पानांवरती त्याचं काम केलं आणि म्हणून त्याचं संख्या लेखन, संख्या वाचन, संख्यावर क्रियांचं काम अतिशय बेहतरीन झालं, खूप छान झालं. तर हे 9 अंकी संख्येवरचं काम आहे. यामध्ये वैभव सर इथे 9 अंकीच नाही, पण काही मुलांना 5 अंकी, 6 अंकी संख्यांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. येस सर. हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? येस सर. येस आज सर. जे मुलं आता 3री-4थीचे मुलं आपल्याकडे क्लास करत असतील त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही 5 अंकी, 6 अंकी संख्येवरती काम करा. आपण एखादं उदाहरण घेऊया सर, 5 ते 6 अंकी संख्येचं. येस सर. हा, 1,00,000, 1,000. अक्षरी देऊ. हा द्या. हा, अक्षरी लिहा. 1,00,000, 1,000, 11. 1,00,000, 1,000, 11. हा, आता ही संख्या एक सर माझ्याकडे लाईट गेली आहे पण मी जे चालू आहे नेटवरती चालवतोय. ओके सर. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑफ केला तर मग आपल्याला नेटवर्क तुमचा आवाज अजून क्लिअर येईल. मध्ये ब्लर झाला होता. हा, मी आता व्हिडिओ बंद केलाय माझा. तुम्ही जे डिस्प्ले करताय त्याच्यावरच आपण बोलूया, ठीक आहे? ओके सर. हो येस सर. हम्म. आता इथे 1,00,000, 1,000, 11 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. जे 3री-4थीचे मुलं आहेत किंवा 5वीला आता जाणार आहेत जे, त्यांच्यासाठी सांगतो की 1,00,000 आहे तर ही संख्या 6 अंकी होते. हे आपल्याला लक्षात येतं कारण लाख हा अंक कुठे लिहायचा, लाखाचा एक. तर तो ग्रुप नंबर 3 मध्ये लाखाच्या शब्दामध्ये आपण लिहूया लगेच. व सर दाखवत आहेत बघा, 1. हा, आणि 1,000. मग हजारच्या कॉलम मध्ये आपल्याला 1 लिहायचं आहे आणि 11 आपल्याला लिहायचे आहे. तर ते 11 कुठे लिहायचे आहेत? 1 दशक 1 एकक. आणि मग उर्वरित ठिकाणी आपल्याला 0 द्यायचे आहे. आणि पुढचे जे ग्रुप मधले नाव आहे त्याचा तर काही याच्यात संबंध नाहीये. त्यामुळे 1,00,000, 1,000, 11 ही संख्या 1, 0, 1, 0, 1, 1 अशा पद्धतीने डिनोट होईल. आणि मग या संख्येचं तुम्ही पुढे त्याचं विस्तारित रूप सांगू शकता. यामध्ये याची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत सांगू शकता. इथे ऑलरेडी ग्रुप केल्यामुळे तुमच्या लक्षात येत आहे की 1 एकक त्याची स्थानिक किंमत 1 आहे. 1 दशक 1/10 त्याची प्लेस व्हॅल्यू 10 आहे. त्याच्यानंतर 1,000 मध्ये जो अंक आहे त्याची प्लेस व्हॅल्यू 1,000 आहे. आणि 1,00,000 मध्ये जो अंक आहे त्याची प्लेस व्हॅल्यू 1,00,000 आहे. सो प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे सुद्धा इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि ते दिसतंय. प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूवर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. ते सुद्धा पुढच्या लेक्चरला आपण घेणार आहोत. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण खास करून संख्यांचं वाचन व लेखन घेणार आहोत. आता एखादी संख्या वैभव सर आपण लिहूया आणि त्याचं वाचन करून घेऊया. या ठिकाणी जे मुलं आहेत, एक संख्या आपण लिहू खाली. त्याचं वाचन एखाद्या मुलाला आपण करायला लावू जर त्याने हँड रेज केला तर. इट्स पॉसिबल. येस सर. पॉसिबल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मुलं ते ऐकतायत. त्यांना हे पण करता येईल का, माईक चालू करता येईल? माईकही करता येईल आणि उद्यापासून आपण पोलही देऊ शकतो सर त्यांना.
हा, पोल देऊ शकतो आपण. येस येस, आता पोलची सुविधा पण आपण करणार आहोत, जे तुम्ही पोल वापरतात. ओके. सर्व विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती संख्या दिसते. हँड रेस केलेला आहे बऱ्याचपैकी. तन्वी, हम्म. तुझा ठीक आहे. दुर्वा, तुला माईक अनम्यूट करण्याचा ऑप्शन येते बघ. मी स्क्रीनवरती आपल्या माईक अनम्यूट करण्याचा ऑप्शन काही विद्यार्थ्यांना देतोय, ते माईक हो. अनम्यूट करू शकतात. हा, तुम्ही माईक अनम्यूट करून सांगायची आहे. अपर्णा, मी तुम्हाला ऑप्शन देतोय बघा स्क्रीनवरती माईक अनम्यूट करण्याचा. ठीक आहे, एक काम करूया. तुम्ही हा ओके. तनुल, आवाज येतोय? हो. तुला ही स्क्रीनवरची संख्या वाचता येईल? हो. मोठ्याने वाच बघा. 3,04,03. अरे वा, छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तनुल काय? तनुल अर्जुन काय? परब. परब. अरे वा, कोणत्या शाळेत आहे बेटा तू? मी बालमोहन विद्या मंदिर या मुंबई. शाळेत. हा. ओके, गुड गुड. कितवीला आहेस आता? 5वी. गुड गुड, आता 5वीला गेलास. छान. असं आपल्याला पाहिजे, म्हणजे हे बेसिक जर काम असेल तर आपण नक्की पुढे त्याच्यात जास्त प्रगती होईल. अजून एक संख्या देऊया वैभव सर, वन मोर ट्राय. येस सर. हा, एखादा हा मोठी संख्या घ्या थोडी. थोडं याला डार्क कलर वापरता आला तर त्यांना अंक दिसेल. एक मिनिट. त्याला त्याला डार्क करा थोडं. ओके. तुम्ही लिहिलं 4 0 0 0 7 7 0 7 0. ओके. ठीक आहे, चालेल. हा, चालेल चालेल चालेल, ठीक आहे. हा, अं, ही संख्या कोण वाचतं? मी माईक अनम्यूट करण्यासाठी बऱ्याच जणांना ऑप्शन सेंड करतोय. ज्ञानेश्वरी, ईश्वरी, तुम्ही माईक अनम्यूट करू शकतात. ओके, ज्ञानेश्वरीचा माईक अनम्यूट झालाय आणि ईश्वरीचा पण. कोण बोलतोय? 4,77,007. गुड, व्हेरी गुड. 4,77,007. ओके. कोणी वाचलं हे? ज्ञानेश्वरी. हा, ज्ञानेश्वरी, जर तुला हे ग्रुप आहे तसं न देता जर डायरेक्ट संख्या दिली तर वाचता येईल का पटकन? हा. येईल वाचताना? 5,55,005. गुड, व्हेरी गुड. हा, तर इथे आपल्याला ग्रुपिंगचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होतंय की ग्रुप केल्यामुळे इझी आहे सांगायला. आणि तुम्हाला इथे संख्या वाचन करताना आता ही संख्या आपण डायरेक्ट इथे लिहूया. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी समजून घ्या. ही संख्या 8 डिजिटची आहे आणि 8 डिजिट मध्ये सर्वात मोठा जो अंक आहे तो आहे कोटीचा, आणि म्हणून 5 कोटी. हा पहिला भाग बघा. तीच संख्या सर इथे लिहित आहेत परत. हा, आणि 55,000 बघा. 5 10,000 आणि 5,000 म्हणजे 55,000 आणि 5 एकक. इट्स व्हेरी सिम्पल. आता सिंपल म्हणण्याचं तात्पर्य काय की दिसताना सिंपल वाटतंय, परंतु जेव्हा संख्या सांगायची वेळ येते तेव्हा आपल्याकडून काही चुका होतात. आता त्या तुमच्याकडूनच होतात असं नाहीये, तर ते मोठ्यांकडून पण होतात. तुम्ही तर खूप लहान आहात. त्यामुळे आमचा हा उद्देश आहे की जे चुकले आहेत त्यांनी अजिबात घाबरायचं कारण नाही. जे पालक त्यांच्या बरोबर बसलेले असतील त्या पालकांना माझी विनंती आहे की आपल्या पाल्यांना अजिबात रागवायचं नाही. ही पहिली सूचना. कारण आम्ही बघितलंय की वर्गामध्ये जेव्हा एखाद्या मुलाला पालक किंवा शिक्षक रागवतात तेव्हा त्याच्या अध्ययनामध्ये, त्याच्या गतीमध्ये, त्याच्या शिकण्याच्या गतीमध्ये फरक पडतो किंवा ती कमी होते. त्यामुळे आपल्याला त्याला न रागवता कसं समजवायचंय हा आमचा गणित मित्राचा एक मंत्र आहे. सो मुलाच्या शिकण्यामध्ये आपल्या रागवण्याने त्याचा अडसर निर्माण होतो. सो प्लीज
त्यांना कुठल्याही अडचणीचा सामोरं जाऊ देऊ नका. त्यांना मदत करण्याच्या भूमिका असते पालकांची, परंतु ती अतिप्रमाणात झाली की आता शिकणं कमी होतं, हे आमचा अनुभव आहे. त्यामुळे संख्या ज्या मुलांनी आता चुकीची वाचली त्यांच्यासाठी ही संख्या सरांनी याच्यामध्ये डिस्प्ले केलेली आहे. आता त्याच मुलांना किंवा इतर मुलांना आपण संख्या या ग्रुपमध्ये न दाखवता अजून एक संख्या आपण वेगळ्या प्लेन याच्यावरती दाखवू आणि दे कॅन रीड अँड देन राईट. वन मोर एक्झाम्पल आपण घेऊया वैभव सर. टेक इट फॉर 7 डिजिट्स ओनली. येस सर. हा 7 डिजिट घ्या, ज्याच्यामध्ये सुरुवातीला कुठलाही झिरो घेऊ नका. इट्स म्हणजे त्याचा चांगलं त्यांना वाचता येईल असं मला वाटतं, आणि मग झिरो आपण याच्यात टाकूया. ओके गुड. आता सरांनी जी संख्या दिलेली आहे, मी आधीच सांगितलं 7 डिजिटची आपल्याला घ्यायची आहे. तुमच्या याच्यावरती डिस्प्ले झाली आहे. हू कॅन ट्राय? सेमीचे विद्यार्थी असेल ते पण सांगू शकता. ज्यांना कोणाला ट्राय करायचं आहे त्यांनी ट्राय करायचं आहे. ठीक आहे. ओके, योगेश निकारगे, माईक अनम्यूट करू शकता. बोल योगेश. योगेश. 62,41,000 हा बोल बोल. बरोबर आहे. 358. व्हेरी गुड व्हेरी गुड. योगेश, तू कोणत्या शाळेत आहेस आणि कितवीला आहेस? बालमोहन विद्या मंदिर, 4थी अ. ओके, म्हणजे आता चौथीत आहेस का? चौथीतून 5वीत जाणार आहेस? हो. ओके गुड गुड, छान. तू सेमी का मराठी मीडियम? मराठी मीडियम. गुड गुड, छान. आता यामध्येच वैभव सर, याच संख्येमध्ये जर आपण 0 दिले तर मुलांचा बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव आहे की कसा गोंधळ होतो. काय होतं की संख्या अशा दिल्या की जसं 65,41,358. आता इथे काही 2-3 ठिकाणी जरी आपण 0 इन्क्लूड केला तर काय गंमत होते ते बघूया. सर त्याच खाली एक संख्या लिहू आपण, त्याच्यात 0 इन्क्लूड करा. हम्म हम्म हे कोण वाचणार? तन्वी, प्रियांशू आणि संस्कृती. ओके तन्वी. सर, 62,01,308. गुड, व्हेरी गुड. इथे आता बऱ्याच मुलांचं संख्या ज्ञान चांगलं आहे असा एक आपल्या आजच्या क्लासमध्ये अनुभव आलाय की मुलांना संख्या वाचता येते. परंतु एक लहान मुलगी पण दिसते, अपर्णा, काय नाव आहे, नारकर, छोटी आहे. अपर्णा नारकर. तिसरीची पण मुलं असतील, त्यांच्यासाठी पण आपल्याला छोट्या संख्या, त्यांनी 5 अंकी संख्येपर्यंत काम करा आणि नंतर 6-7 अंकीवर जा. पण जर येत असेल, तुम्ही पुढे जात असाल, तुमची गती चांगली असेल तर नक्की करा. एक तुमच्या लेवलमध्ये मी तुम्हाला 10 संख्या सांगितल्या, पण तुम्ही 15 ते 20 संख्या अशा घ्यायच्या की ज्याच्यामध्ये तुम्ही वाचन संख्येचं करायचं, वाचन केल्यानंतर त्याचं अक्षरी लेखन करायचं. एक 20 नंबर्स घ्यायचे ऍट युअर चॉईस. 6 डिजिट्स, 7 डिजिट्स, 8 डिजिट्स, 9 डिजिट्स तुम्ही घ्या आणि त्या संख्यांचं अक्षरी लेखन तुमच्या वहीमध्ये आम्हाला दिसलं पाहिजे. इट्स या नंबर सिस्टमवरचा तो तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही वहीमध्ये राईट डाऊन करून ठेवा. मी माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरती तुम्हाला विचारणार आहे आणि ते सर पण लिहून देतील. आता आपण त्याच्यामधला नेक्स्ट भाग आपण वैभव सर घेऊया. येस सर. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो की ह्या
जे आता आपण चार्ट्स बघितलेत ते आपल्या ग्रुपला सुद्धा शेअर केलेले आहेत. हो. येस सर. आता संख्या वाचन आणि लेखनाच्या पुढचा जो भाग आहे संख्या पद्धतीचा तो आपण घेऊ. यामध्ये संख्या तयार करण्याचं जे आहे सूचनेप्रमाणे ते आपण घेऊया. आधी संख्या तयार करणं म्हणजे काय, जसं अगदी छोटं घेऊ उदाहरण, अगदी लहान मुलं आहात तुम्ही म्हणून 3 अंकी संख्या तयार करायची आपल्याला. आपण अंक घेणार आहोत 1 2 3. तर हे एकदाच अंक वापरून किती संख्या तयार होतील हे मला कोणी सांगेल का? तुमचा अंदाज काय आहे, कोणाला जमेल? एकदाच अंक वापरायचा आहे, रिपीट अंक नाही करायचा. 1 2 आणि 3 हे एकदाच वापरायचे आहे. 3 अंकी संख्या किती तयार होतील? काही गेस करता येईल का कोणाला? अंदाजे उत्तर दिलं तरी चालेल, घाबरायचं काही कारण नाही. एनीबडी? पियांशु किंवा आराध्या. सर 6 संख्या तयार होतील. व्हेरी गुड, 6 संख्या तयार होतील. खूप छान, खूप छान. वैभव सर, आपण संख्या तयार करून दाखवूया मुलांना. हो, ओके, ठीक आहे. 6 संख्या कशा तयार होतात ते दाखवतोय आपण, आणि राईट डाऊन तुम्ही वहीमध्ये करा. 1 2 3 123 123, 1 32. नंतर 2 आपण शतकामध्ये घेऊया, 213 231. यस. 3 शतकामध्ये घेऊया, 312 321. परफेक्ट. तर या 6 संख्या तयार झाल्या. या 6 संख्या तयार झाल्या तर याच्यामध्ये आपण 3 डिजिट्स वापरले. तर वेन वी प्लेस द डिजिट, हायर डिजिट ऍट 100 प्लेस, तर मोठी संख्या तयार होते. आपण स्मॉल डिजिट 100 प्लेसला ठेवला तर छोटी संख्या तयार होते. बघा, या 6 संख्यांपैकी स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर हे सुद्धा झालं. तुम्ही याला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सुद्धा मांडू शकता. तर हे सांगण्याचं तात्पर्य असं की एकाच गणितामध्ये, एकाच सूचनेमध्ये कितीतरी प्रश्नांची निर्मिती होत असते. तर इथे संख्या तयार करण्याची ही जी मांडणी आहे याच्यामध्ये तुम्हाला अंकांची चढता उतरता क्रम समजला पाहिजे. आता याला जोडून थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊया आणि मग त्याच्यावरती संख्या तयार करूया. आपण 4 अंक घेऊ. आता इथे आपण घेऊया 4. 4 अंक घेऊ आपण, त्याच्यामध्ये आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे. अंक एकदाच वापरायचा आहे अशी सूचना. 4 0. यस, अंक एकदाच वापरायचा आहे. एक अंक एकदाच वापरायचा असं दिलेले अंक वापरून. ओके. 4 0 7 4 0 7 3. हा, तर या 4 अंकांपासून एक मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची अशी एक सूचना तुमच्यासाठी आहे. बघा, मी यस जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो, we have to frame a number, we have to write a number using these 4 digits. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची. कोण सांगू शकेल जरा बघा बरं, कोणाला येते का? ओके. कार्तिकी कैलास सूर्यवंशी. आराध्याने टाकलंय. आराध्या. तुम्हाला सर 7430. वाव, गुड, व्हेरी गुड. कसं केलं तू? सर सर्वात मोठी संख्या पहिले घेतली, मग त्यापेक्षा छोटी, मग त्यापेक्षा छोटी आणि मग त्यापेक्षा छोटी. ओके. आता तुझ्यासाठीच माझा प्रश्न आहे की हे डिजिट्स वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती तयार होईल? आता आपल्याला हे 4 7 आणि 3 हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बनवायचा आहे. तर कसं ऍडजस्टमेंट करायचं?
तर 3073 अरे 73 तर 3 रिपीट झाला. सॉरी 74 47 सॉरी 47. आता इथे खरी गंमत आहे की इथे आपल्याला इन्स्ट्रक्शन फॉलो करताना आणि नंबर रिफ्रेम करताना काय अडचण येते, हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून एखाद्या संख्येमध्ये अंकांमध्ये 0 दिलेला असेल तर आता इथे बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची होती तेव्हा आपण त्याला नंबर्सला असेंडिंग ऑर्डर मध्ये चढत्या क्रमामध्ये मांडून घेतलं. तर 0, 3, 4, 7 हे अंक चढत्या क्रमामध्ये आले. आणि म्हणून मोठी संख्या सुरुवातीला घेतली 7, नंतर 4, नंतर 3 आणि 0. 0 युनिट प्लेसला गेल्यामुळे 4 डिजिटची संख्या पूर्ण झाली. पण जर 4 अंकी संख्या तयार करायची आहे आणि ती लहानात लहान करायची आहे, तर समजा आपण तसं करायला गेलो तर ती संख्या स्मॉलेस्ट मध्ये अशी तयार होते. आपण जर राईट डाऊन करायचं असलं तर मी संख्या नाही सांगत आहे, पण लिहिताना आपण 0347 असं लिहिलं तर 0347 इज अ 3 डिजिट नंबर. करेक्ट आहे. आणि म्हणून स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर जी या अंकांना वापरून करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 0 हा शतस्थानी घ्यावा लागेल. आणि म्हणून संख्या तयार होते 3047. हे एक तुम्हाला सांगितलं की 4 अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या, 3 अंकांपासून कशा करायच्या, 5 अंक दिले असेल तर त्याच्यापासून कशा संख्या तयार करायच्या, रिपीट अंक करायचे असेल तर कसे रिपीटेड पण अंक घेता येतील, अशा अनेक सूचना घेऊन आपल्याला या ठिकाणी प्रश्न निर्मिती करायची आहे. जसं मी तुम्हाला 2 उदाहरणं दाखवले तसे तुम्ही अजून 10 उदाहरणं, 10 एक्झाम्पल्स तुमच्या वहीमध्ये तुम्ही तयार करायचे आहेत. आणि ते कसे करायचे हे मी आता सांगितलं. तुम्ही 4 अंक घ्या, 5 अंक घ्या. अजून एक उदाहरण घेऊया वैभव सर त्यांच्यासाठी. आपण राईट डाऊन करू. एखादं रिपीटेड साठी घेऊया. येस अंक सर. रिपीट करण्याचे, अंक रिपीट करण्याची पण त्यांना एक उदाहरण घेऊ आपण. सिक्स 2 0 5. हे 4 अंक घ्यायचे. याच्यामध्ये अंक 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आधी मोठ्यात मोठी घेऊया. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची आहे, ज्याच्यामध्ये अंक रिपीट होऊ शकतो आणि सर्व अंकांचा वापर पण झाला पाहिजे, हेही आपल्याला समजलं पाहिजे. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या अशी तयार करायची ज्याच्यामध्ये अंक रिपीट करता येईल परंतु सर्व अंकांचा वापर झाला पाहिजे. तर बघूया कोणी सांगतंय का. एक ट्राय घेऊ आपण. 5 अंकी संख्या. ओके सर. मी सानवी, अर्णव, माईक अनम्यूट करण्यासाठी ऑप्शन देतोय स्क्रीनवर. ज्यांना शक्य होईल त्यांनी करा. प्रणव कापसे. येस अर्णव. सा- हा बोल. 66,520. व्हेरी गुड. गुड ट्राय. खूप छान. किती वेळेस? 5वी. आता 5वीला गेलस? नाही 5वी 5वी झालंय. हा. ओके ठीक आहे, ठीक, हरकत नाही. अशा पद्धतीने बघा त्याने संख्या तयार केली. 6ला त्याने डबल त्या ठिकाणी घेतलं आणि 5, 2 आणि 0 म्हणजे मोठा अंक दोनदा घेतला. बरोबर आहे. आता हाच प्रश्न 5 अंकी
लहानात लहान संख्या तयार करायची आहे. कोण करू शकेल बघूया. हा. 5 अंकी लहानात लहान संख्या, सर्व अंक आले पाहिजेत, अंक रिपीट करू शकता. आता इथे बघा की आपण हे जे डिजिट्स आहेत ते आपण चढत्या क्रमात मांडून घेऊया. यस, देवीदास गीते. गुड, देवीदास गीते. हा, तर बघा या ठिकाणी जे आपण त्याला चढत्या क्रमात जर मांडलं तर पहिले येणार आहे 0, नंतर येणार 2, 5 आणि 6. आता इथे जर आपल्याला संख्या लहान बनवायची आहे आणि ती 5 अंकी बनवायची आहे तर शून्य तर काही पुढे घेता येणार नाही. त्यामुळे वी हॅव टू टेक 2 ऑन 10,000च्या प्लेस मध्ये, म्हणजे 10,000च्या प्लेस मध्ये आपल्याला सर एक असा बॉक्स तयार करूया जो 5 डिजिटचा बॉक्स असेल. येस सर. किंवा आपला जो फर्स्ट होता त्याच्यात पण आपण हे डिस्प्ले करू शकतो, जे पहिलं आपण बनवलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात येस करतो. हा, जे आपण ग्रुपिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण करू, म्हणजे त्यांना अजून जास्त कळेल. येस, इथे आता बघा, इथे आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आपल्याकडे अंक आहेत 2056. येस, ते सरांनी तिथे लिहिलं. आता आपण 10,000च्या ठिकाणी तर 0 लिहू शकत नाही, त्यामुळे जो लहानात लहान त्याच्या पुढचा अंक आहे तो 2 लिहावा लागेल. 2. त्यानंतर तुम्ही कोणता अंक कुठे डिस्प्ले करता. समजा काहींनी 22,560 सांगितलं तर तिथे ती संख्या मोठी बनते. 20,560 सांगितलं ती संख्या त्याच्या मोठी बनते. 22,560, 22,256, 20,566 अशा काही संख्या सांगितल्या. आता इथे 0 कुठे लिहायचा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो लिहावा लागणार आपल्याला हजार आणि शतक या ठिकाणी. 0 रिपीट केलंय आपण. आणि मग 5 आणि 6. बघा 6 आणि 5 जर आपण वेगळा केला, 6 इकडे लिहिला, 5 एका कामात दिलं तर 65 होणार. आता हा झाला 20,056 ही संख्या आहे. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर युझिंग दिस 4 डिजिट्स. तर आता ज्या मुलांनी लिहिली होती संख्या त्यांच्या लक्षात येईल की आपण काय चुकलो आहोत. ठीक आहे, आज पहिलं सेशन आहे. तुम्ही नक्कीच याच्यापासून पुढे जाऊन काम करणार आहात. तर मला खात्री आहे तुम्ही या धर्तीवर संख्या तयार करणे या इन्स्ट्रक्शनच्या स्वतःच इन्स्ट्रक्शन तयार करायचे, स्वतःच लिहायचं, अंक स्वतः घ्यायचे आणि त्या अंकांवर आधारित 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी संख्या, मोठ्यात मोठी, लहानात लहान, सम, विषम हे पण त्याच्यामध्ये येणार. तर आजच्या सेशन मध्ये याच्या पुढचा जो भाग आहे तो तुम्हाला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू पण मी सांगितलं. मला असं वाटतं आजच्या सेशन मध्ये खूप जास्त होईल. आज तुम्ही संख्या वाचन आणि संख्या लेखन याच्यासाठी 10 एक्झाम्पल घ्यायचे आहेत. त्यांना होमवर्क देऊ आणि त्यांचे होमवर्क आणि त्यांचा जो नोंदणीनुसार जे आज त्यांना मांडायचंय ते तुम्ही 1-2 मिनिटांमध्ये त्यांना सांगा. हा, बोल बेटा बोल. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. बोल बोल बोल. हा, तुम्ही आम्हाला आज ज्या विषयावर शिकवलं तो विषय म्हणजे गणित विषय होता. त्या विषयावर तुम्ही आम्हाला दशक, लक्ष हे कसे करायचे, अंक, मोठ्या अंकापासून छोटा अंक कसा बनवायचा, छोट्या अंकापासून मोठा अंक कसा बनवायचा असे शिकवले. आम्हाला त्या शिकवण्याची पद्धत खूप आवडली. थँक्यू. गुड गुड, व्हेरी गुड.